महाराज भगवान परमात्म्याला आणावं लागतं, तुम्हा मला यावंच लागतं. आणि संत महात्मे येत असतात. कशासाठी येतात संत महात्मे? येथे उपकारासाठी. आणि आले घरजा वैकुंठी. कुठून आले हो संत महात्मे? वैकुंठाहून आले. कशासाठी आले? शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. हो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोली रे जे ऋषी साच भावे वर्तया, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. हो, आडरानाने जे धावणारं जग आहे त्याला सन्मार्गाने लावण्याकरता संत महात्मे आले. महाराज तुमच्या आमच्यावर संतांचे एवढे उपकार आहेत महाराज. किती उपकार आहे हो? त्यांचे एवढे उपकार आपल्यावर कुणीच करू शकत नाही. फार उपकार आहेत. आता भगवान परमात्म्याने तर तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता 7 जणांची नियुक्ती केली महाराज. किती जणांची? 7 जणांची. शास्त्रकार सांगतात कोणते कोणते 7 जण आहे. शास्त्रकार सांगतात रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. हो, अशा 7 जणांची भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता त्यांची निर्मिती केली. आता या सगळ्यांचा आपण थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी भाव बघूया. पहिला घटक सांगितला आहे उपकार करणाऱ्यांबद्दल. कोणता? रवी. रवी म्हणजे काय? सूर्य. सूर्याचे आपल्यावर उपकार आहेत महाराज. काय उपकार आहे सूर्याचे आपल्यावर? काय उपकार आहे? सूर्य आपल्याला प्रकाश देतो महाराज. आणि प्रकाश देताना त्या ठिकाणी भेदभाव करत नाही, किंवा प्रकाश देताना त्या ठिकाणी कुठला मोबदला घेतोय का? आपण जर घरामध्ये त्या ठिकाणी लाईट वापरली, जेवढी बिल वापरलं, जेवढे युनिट वापरले मीटरचे, तेवढे महिन्याला त्या ठिकाणी वायरमॅन येतो, आपल्याकडे बिल घेऊन येतो. एवढे तुम्ही युनिट वापरले, हे घ्या बिल आणि एवढे पैसे द्या. पण सूर्याने कधी कोणाकडे पैसे मागितले का? का तुम्ही माझे एवढे युनिट वापरले म्हणून पैसे द्या म्हणून? नाही महाराज. सूर्याचे हे आपल्यावर असले उपकार आहे महाराज. चला, दुसरा घटक सांगितला आहे रवी चंद्रो. चंद्राचे आपल्यावर उपकार आहेत. आज चंद्र 9:05 उगवणार आहे. चंद्राचे आपल्यावर काय आहे? उपकार आहे. चंद्राचे काय उपकार आहे हो? तर चंद्र त्या ठिकाणी आपल्याला शीतलता देतो महाराज. किंवा आपण जे हे अन्नधान्य पिकवतो ना, तर ते धान्य दशेला प्राप्त कशामुळे होत असेल तर त्या चंद्रामृतामुळे होते. कारण चंद्र काय करतो? अमृत शिंपडतो त्या धान्यावरती, आणि मग त्या ठिकाणी ते धान्य दशेला प्राप्त होत असतं. कारण तुम्ही बघा महाराज, जर आपण चिकारामध्ये ज्या वेळेला अन्नधान्य त्या ठिकाणी चिकाराला येतं ना, त्यावेळेला आपण जर खाल्लं तर कसं लागतं हो? कसं लागतं? गोड लागतं का नाही? मग ती गोडी जी निर्माण होती ना, त्या चंद्रामृतामुळे होत असते महाराज. मग चंद्राचे हे आपल्यावर उपकार आहेत. रवी चंद्रो घना. घना म्हणजे काय? ढग म्हणजे पाऊस. पावसाचे आपल्यावर उपकार आहेत. काय उपकार आहे? त्याचे तर उपकार आहे. तो पडतोय म्हणून तर आपण जगतोय ना, त्याचे उपकार आहे. बरं, तो पडत असताना भेदभाव नाही करत महाराज. असं कधी झालंय का? ज्या ठिकाणी अतिशय सुपीक जमीन आहे त्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला, आणि ज्या ठिकाणी अतिशय नापीक जमीन आहे, खराब जमीन आहे, सगळे हागंदारी शीत आहे, त्या ठिकाणी तो एक थेंबही पडला नाही. तो म्हटला नाही, ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे तिथंच मी पडणार, आणि जिथं सगळी घाणच घाण आहे तिथं मी अजिबात पडणार नाही. तुकोबाराय सांगतात नाही विचारित मेघ हागणदारी शेत. त्या ठिकाणी तो भेदभाव करत नाही. कशीही जमीन असू द्या, पडायला लागल्यानंतर तो सर्रास पडतो. म्हणजे तो आपल्यावर बरसतो. हा त्याचा आपल्यावर काय आहे? उपकार आहे. चला, रवी चंद्रो घना वृक्षा. वृक्षाचे आपल्यावर उपकार आहे. काय उपकार आहे वृक्षाचे? वृक्ष काय देतो आपल्याला? फळं फुलं. नाथ महाराज तर महाराज त्या ठिकाणी नाथ भागवतामध्ये 7 प्रकाराने वृक्ष आपल्यावर उपकार करत असतो. नाथ महाराज सांगतात पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ट समूळ वृक्ष सर्वांगी सफळ सर्वासी केवळ परोपकारी. 7 प्रकाराने आपल्यावर वृक्ष उपकार करतोय महाराज. पत्र देतोय. पत्र म्हणजे काय? पानं. आपण त्याची पत्रवळी बनवतो, किंवा त्याच पानाचे अनेक फायदे आहेत ना. पत्र पुष्प फूल देतो. आपण त्या फुलाचा वापर त्या ठिकाणी देवाच्या गळ्यामध्ये घालण्याकरता हार बनवतो, किंवा आणखीन फुलाचा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वापर करत असतो महाराज. देवाला हार करण्याकरता, किंवा त्याच फुलाचा मकरंद त्या ठिकाणी मधमाशी
गोळा करून त्या ठिकाणी गोड असा मध आपल्याला मिळतो, किंवा त्याच फुलापासून अनेक प्रकारचे सेंट अत्तर बनल्या जातात. पत्र पुष्प म्हणजे फुलापासून अनेक फायदे आहे महाराज, है की नाही. पत्र पुष्प छाया, वृक्ष काय देतो? छाया म्हणजे छाया काकू नाही छाया म्हणजे सावली. वृक्ष आपल्याला सावली देतो. आणि वृक्ष लागवड केली पाहिजे महाराज, कारण आपण सगळं उलटं करतो महाराज. ज्याची लावालावी करायची तर त्याची लावालावी करण्यापेक्षा महाराज याची त्याची लावालावी करत बसतो. वृक्षाची लावालावी करण्यापेक्षा याची त्याची लावालावी करतो. याचे त्याचे रस्ते अडवतो. अरे याचे त्याचे रस्ते अडवण्यापेक्षा पाणी अडवा, आपला फायदा आहे. याचे त्याची लावालावी करण्यापेक्षा झाडांची लावालावी करा, फायदा आपला आहे. याची त्याची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा, फायदा आपला आहे. पण आपण सगळं उलटं करतो, है का नाही. वृक्ष त्या ठिकाणी आपल्याला सावली देतो महाराज. बरं, सावली देत असताना भेदभाव करतो का तो? असं कधी तो म्हटलाय का, ज्याने मला पाणी घातलं त्यालाच मी त्या ठिकाणी सावली देणार, आणि जो त्याला तोडायला आला त्याला मी अजिबात सावली देणार नाही? ज्ञानोबा वर्णन करतात, जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. हो, जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. त्या ठिकाणी दोघांनाही तो सावली देतो महाराज. म्हणून वृक्षाची लागवड केली पाहिजे, वृक्ष लावले पाहिजे, कारण त्याच्यामुळंच तर महाराज त्या ठिकाणी आपल्याला हे काही पाऊस निसर्ग त्या ठिकाणी मिळत असेल. कशामुळे मिळत असेल तर त्या वृक्षामुळे मिळतोय. त्याची सावली आपल्याला फायदेशीर आहे. बरं, वृक्षाचे अनेक फायदे ना, पत्र पुष्प छाया फळ, आपल्याला वृक्ष फळ देतो. परोपकाराय फलंती वृक्ष, हा है का नाही, फळ देतो. त्या फळापासून आपण काय काय बनवतो? फळापासून टॉनिक बनतंय महाराज. ते टॉनिक लहान मुलांनाही उपयोगी येतं, म्हाताऱ्या माणसांनाही उपयोगी येतं, आणि तरुण पोरांनाही उपयोगी येतं. आलं असेल टॉनिक तुमच्या लक्षात? म्हणजे अनेक टॉनिक बनतात. हो, पत्र पुष्प छाया फळ त्वचा, त्वचा म्हणजे साल, सालीपासून अनेक त्या ठिकाणी जडीबुटी बनवल्या जातं, त्याच्यापासून सालीपासून मसाले बनतात. पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ट, लाकडापासून अनेक फायदे आहे. आता स्टील आल्यामुळे त्या ठिकाणी त्याचे फायदे कमी झाले, म्हणजे त्याचे उपयोग कमी करतो आपण. पण इमारती बिल्डिंगी किंवा अवजारं जे शेतामध्ये वापरण्याकरता त्याचे सगळे लाकडाचेच होते ना पूर्वी. आता स्टील आल्यापासून, लोखंड आल्यापासून त्या ठिकाणी त्याचा वापर कमी केला. पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ट समूळ, मुळापासूनही अनेक त्या ठिकाणी फायदे आहे, कंदमुळापासून, है की नाही. म्हणजे अशा 7 प्रकाराने वृक्ष आपल्यावर त्या ठिकाणी काय करत असतो तर उपकार करतो. चला, रवी चंद्रो घना वृक्षा नदी, नदीचे आपल्यावर उपकार आहेत. काय उपकार आहे हो नदीचे? नदी काय करते? पाणी देते, किंवा नदी त्या ठिकाणी आपले पाप धुवून येते ना महाराज, है की नाही. त्या नदीमध्ये आपण स्नान केल्यानंतर ती नदी काय करते? पाप धुवून येते. ज्ञानोबा सांगतात ना, का फेडित पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. हो, नदी काय करते? गंगा काय करते? तुमचे आमचे पाप धुवून समुद्राला घेऊन जाते, है की नाही. मग त्या नदीच्या आपल्यावर ते काय आहे? उपकार आहे. चला, रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च, गावश्च म्हणजे काय? गाय, गायच्या आपल्यावर उपकार आहे महाराज. काय उपकार आहे हो गायचे? परोपकाराय दुहंती गावह, काय देते गाय आपल्याला? दूध. गाय तर महाराज त्या ठिकाणी सगळ्याच अंगाने त्या ठिकाणी काय आहे? गाय परोपकारी आहे. आपल्याला गाय दूध देते, त्याच्यापासून आपण गोड गोड पदार्थ, स्वीट पदार्थ त्या ठिकाणी बनवतो. दही, दूध, तूप, लोणी, आहे का नाही. बरं, गायचं काहीच वायाला जात नाही ना, गोमूत्र वायाला जात नाही, गायचं शेणही त्या ठिकाणी वायाला जात नाही. गायचे उपकार आहे आपल्यावर, म्हणून गायची सेवा केली पाहिजे महाराज. गैयो की जो सेवा करता भव सिंधु तर जाता है, गैयो की जो सेवा करता भव सिंधु तर जाता है, प्रेम से मिलकर बोलो सारे गौवा हमारी माता है, प्रेम से मिलकर बोलो सारे गौवा हमारी माता है. गाय म्हणजे कोण आहे महाराज? आपली आई आहे. कारण जर एखाद्या बाळाला जर आईचं दूध कमी पडलं तर आपण कोणाचं दूध पाजतो हो? त्याला गाईचं दूध पाजतो की नाही. मग ती गाय कोण आहे? आपली माता आहे. गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता आहे. पण हे फक्त म्हणायपुरतंच का?
अरे 4-2 पैशासाठी त्या ठिकाणी जोपर्यंत त्या गायीचे फायदे आहे, जोपर्यंत त्या ठिकाणी गाय दही दूध तूप लोणी तिचं सगळं त्या ठिकाणी फायदा आहे, तोपर्यंत आपण त्या ठिकाणी तिला चारा पाणी करत असतो महाराज. पण त्या गायीकडून जर आपल्याला त्या ठिकाणी दूध बंद झालं, तर ती जर म्हातारी झाली, तर 4 पैशासाठी त्या ठिकाणी आपण त्या गायीला कसायला देतो. फक्त म्हणायपुरतं म्हणतो आपण गौवा हमारी माता आहे, पण 4 पैशासाठी त्या ठिकाणी त्या कसाला ती गाय विकतो महाराज. पण एक लक्षात ठेवा दादा, अरे तुमच्याकडे त्या गायला चारा टाकण्याकरता चारात नसेल तर टाकू नका. अरे पाणी पाजण्याकरता पाणी नसेल तर तिला कधीच पाणी पाजू नका. मोकार त्या ठिकाणी रानामध्ये सोडून द्या, पण 4 पैशासाठी त्या गायीला कधीच कसाच्या ताब्यात देऊ नका. कारण महाराज त्या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की ज्या गोमातेपासून आपण ज्या गोष्टी आपण त्या ठिकाणी खाल्ल्यात, ज्या गायीने आपल्यावर अनंत उपकार केले, त्या गायीच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होण्याकरता नाही त्या ठिकाणी आपल्याला चारा टाकता आला तर टाकू नका, पाणी पाजू नका, रानामध्ये हाकून द्या. पण त्या गायीला, त्या गोमातेला 4 पैशासाठी त्या ठिकाणी कधीच कसायला देऊ नका महाराज, कारण तिचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. हो चला, मला सांगायचं काय आहे तर त्या गायीचे आपल्यावर उपकार आहे. रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च आणि सज्जना. सज्जन म्हणजे कोण? संत महात्मे. संतांचे आपल्यावर उपकार आहेत. किती उपकार आहे महाराज? अहो संतांचे तर एवढे उपकार आहे, तर त्यांचे उपकार सांगण्याकरता आपल्याकडे शब्द नाही. अहो आपल्याकडेच काय, तुकोबाराने तर त्या ठिकाणी अनिर्वाच्य शब्द त्या ठिकाणी वापरलाय. तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागवी, माझा निरंतर जागवी ती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. हो संतांचे किती उपकार आहे हो महाराज. तुकोबाराय म्हणतात की त्यांचे उपकार सांगण्याकरता शब्द नाहीये. काय सांगू, अनिर्वाच्य शब्द त्या ठिकाणी तुकोबाराय वापरतात. काय उपकार आहे संतांचे. आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतोय महाराज. भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता 7 जणांची नियुक्ती केली. कोणते कोणते? रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च आणि सज्जना. पण तुकोबारायने तर या ठिकाणी फक्त शेवटचाच घटक वापरलाय. शेवटच्याच घटकाचे त्या ठिकाणी उपकार मानलेत. 6 जणांना त्या ठिकाणी गचांडी दिली. हे 6 जण उपकार करण्याबाबतीत नाही का, उपकार करत नाही का? आपण त्यांचे तर उपकार बघितलेत. आता त्यांचे उपकार आपल्यावर नाहीत का? आहेत. तरी पण तुकोबाराय त्या ठिकाणी त्या 6 जणांना गचांडी देत आहेत आणि फक्त शेवटच्या घटकाचे, संत नावाच्या घटकाचेच त्या ठिकाणी उपकार मानतात. याचं काय कारण? याचं कारण असं आहे महाराज, हे 6 जण उपकार करणाऱ्याबद्दल आहेत, उपकार करणारच आहे, करतात ते, त्यांचे उपकार आपल्यावर आहेत. पण संतांच्या उपकाराच्या तुलनेत त्यांचे उपकार बसत नाही. म्हणून तुकोबाराय या 6ही जणांना त्या ठिकाणी दुजोरा देतात आणि फक्त संतांचेच उपकार मानतात. आता यांचे काय उपकार कमी पडतात हो? आता त्यांचे उपकार आपण पाहिले, पण ते कुठं कमी पडतात त्यांची उणीव त्या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. टाईम झाल्यानंतर मला सांगा बरं का, कारण माझं आडनाव तांबडे आहे. माझ्या नाही लक्षात राहत, ते तांबडं फुटोस तर मी चालू देईन. फक्त मला सांगा. चालू देऊ का तांबडं फुटो सर? महाराज त्या ठिकाणी तुकोबाराने फक्त संतांचेच उपकार मानले. का उपकार संतांचे मानले? कारण त्यांच्या उपकारामध्ये संतांचे उपकार त्या ठिकाणी कमी, बाकीच्यांचे उपकार कमी पडतात. संतांचे उपकारच्या तुलनेमध्ये बाकीच्यांचे उपकार कमी पडतात. आता पहिल्यापासून आपण पुन्हा सगळ्यांचा विचार करू, अगदी एका मिनिटामध्ये बघूया. आता पहिला घटक मी तुम्हाला सांगितलाय, कोणता? शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कोणता? सूर्य. सूर्याच्या आपल्यावर काय उपकार आहे? आपल्याला तो प्रकाश देतो, पण त्याच्या प्रकाश देण्यामध्ये उणीव आहे, अखंडितपणा आहे. खंडन आहे, अखंडितपणा नाही आहे. त्याच्या प्रकाश देण्यामध्ये त्या ठिकाणी, आता मला सांगा सूर्य किती तास प्रकाश देतो हो? फक्त 12 तास. 12 तासाने काय होतो? तो मावळतो, आहे का नाही? ज्ञानोबाराय सांगतात ना, तरी तो अस्तमानाला जातो. का? उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखल किती दिसे. नाही, ती ओवी नाही आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की तो अस्तमानाला जातो तरी सूर्यासकट आघवी
म्हणजे तो आस्त मानला जातो, 12 तासच आपल्याला प्रकाश देतो आणि 12 तासाने तो मावळल्या जातो. मग त्याचे उपकार त्या ठिकाणी त्याचे जो 12 तासच प्रकाश देतो आणि 12 तासाने मावळला जातो, म्हणजे 12 तासाने पूर्ण अंधार करून टाकतो. मग सूर्य त्या ठिकाणी उपकार करण्यामध्ये कमी पडतोय, म्हणून तुकोबराया त्याचेही उपकार मानत नाही, संतांचे उपकार मानतात. आता दुसरा घटक सांगितलाय कोणता? चंद्र. चंद्र आपल्याला शीतलता देतो, पण चंद्र संपूर्ण एखाद्या वेळे हे सदा पुरते, ज्ञानोबराया म्हणतात. चंद्र फक्त पूर्ण कधी असतो? पौर्णिमेला. आणि आमोशाला काय असतो? गायब होतो. म्हणून त्या ठिकाणी त्याच्याही तो त्या ठिकाणी उपकाराच्या बाबतीत कमी पडतो, मग त्याच्याही उपकार मानत नाही. रवी चंद्रो घना, पाऊस पडतो, मेघ उदार परी ओसरे आणि म्हणून उपमेसी न पुरे. मेघ उदार आहे हो, सर्रास पडतो, पण किती तास पडतो? 12 तास, 8 तास, 2 तास, 15 मिनिटांनी पण तो ओसरतोच ना. म्हणजे अखंडितपणा त्याच्याकडे आहे का? नाहीये. म्हणून त्या ठिकाणी तो उपमेला पुरत नाही, म्हणून त्याचेही उपकार मानत नाही. रवी चंद्रो घना वृक्षा. आता वृक्षाचे तर 7 प्रकाराने उपकार सांगितले ना नाथ महाराजांनी, तरी पण वृक्ष सुद्धा त्या ठिकाणी कमी पडतोय महाराज. का कमी पडतो? आता मला सांगा, वृक्ष आपल्याला काय देतो? फळं फुलं देतो, है की नाही? सावली देतो, भेदभाव करत नाही, फळं फुलं सावली देतो. पण मला सांगा, वृक्षाला 12ही महिने त्या ठिकाणी फळं फुलं आहे का हो? मग फळं फुलं कधी भरल्या जातो वृक्ष? कोणत्या ऋतूमध्ये? वसंत ऋतू. ज्ञानोबराया वर्णन करतात ना, ज्ञानोबराया म्हणतात, जीवन करू झाडेसी जीवेसाठी, पाडोनी जन्मे काढी आटी, परी फळेसी भेटी जे वसंतू पावे. है का नाही? म्हणजे फळा फुलांनी तो वृक्ष बहरतो, पण कधी? वसंत ऋतू आल्यावरच. आणि इतर वेळेस त्याला पालाही नसतो, इतर वेळेस, है का नाही? सगळं गळून जातं. म्हणजे वृक्ष त्या ठिकाणी उपकार करतो, फळं फुलं देतो, पण त्याच्या उपकार करण्यामध्ये अखंडितपणा नाही आहे, त्याच्या उपकार करण्यामध्ये कमीपणा आहे, उणीव आहे. म्हणून त्याचेही उपकार त्या ठिकाणी कमी पडतात. रवी चंद्रो घना वृक्षा नदी. आता नदी काय करते? आपले पाप धुवून येते. पण कोणते पाप धुते हो? बोला, कोणते पाप धुते? शरीराने केलेले पाप धुते का मनाने केलेले पाप धुते नदी? शरीराने. आणि मनाने केलेले पाप धुते का नदी? गंगा. आणि माणसं शरीराने जास्त पाप करतात का मनाने जास्त पाप करतात? बोला. हां, मनाने. आणि तुम्हाला सांगतो महाराज, तुमच्या आमच्या गतीला आणि अधोगतीला कारणीभूत कोण असेल तर ते मन आहे महाराज. महाराज म्हणतात ना, गती अधोगती, गती अधोगती, गती अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे, मन लावा एकांती साधू संगे, जतन करा, जतन करा, जतन करा, जतन करा. हो, गती अधोगती कोणाची आहे युक्ती? मनाची आहे युक्ती. म्हणजे तुमच्या आमच्या गतीला आणि अधोगतीला कारणीभूत कोण असेल तर ते मन आहे. आता मला सांगा, शेजारच्याने 4 व्हीलर गाडी आणल्यानंतर त्याचा ॲक्सिडेंट झाला पाहिजे आणि त्याच्या गाडीतले सगळे गेले पाहिजे आणि सगळं आपल्याला मिळालं पाहिजे, ही संकल्पना, हा विचार मन करतं का शरीर करतं? हो, कोण करतं? मन करतो. मग त्या ठिकाणी तुमच्या आमच्या गतीला आणि अधोगतीला कारणीभूत कोण असेल तर ते मन आहे. मग अशा मनाने केलेलं पाप गंगा घालू शकते का? गंगाच काय, गंगेचा बाप सुद्धा घालू शकत नाही. महाराज सांगतात, मन संकल्पाची या पापा आणि न जाय तीर्थाची या बापा. तीर्थाच्या बापाला सुद्धा त्या ठिकाणी मनाने केलेलं पाप त्या ठिकाणी घालवता येत नाही महाराज. पण हेच मन, पाप करणारं जे मन आहे, शरीर पाप नाही करत महाराज. हे पाप कोण करतंय? मन करतंय. कारण दुसऱ्याचं वाईट चिंतन कोण करतंय? मन करतंय. मग हे जे दुसऱ्याचं वाईट चिंतन करणारं मन आहे, पाप करणारं जे मन आहे ना महाराज, हेच मन आमच्या साधूच्या चरणाजवळ, संतांच्या चरणाजवळ गेलं ना,
तर त्या संतांच्या चरणाचा स्पर्श लांबच राहू द्या, पण त्या संतांच्या चरणाचा रजकण नुसती धूळ जरी त्या ठिकाणी त्या मनाला जर लागली तर काय होतं महाराज? वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय. ही ताकद संतांच्या चरणामध्ये आहे, ही ताकद साधूमध्ये आहे महाराज. चला मला सांगायचं काय आहे, रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना. गाय आपण कोणता पाहिला घटक? आता नदी पाहिला आहे का नाही? त्याच्यानंतरचा घटक कोणता आहे? गाय आहे. गायीच्या आपल्यावर उपकार आहे. गाय आपल्याला त्या ठिकाणी दही, दूध, तूप, लोणी हे सगळं काही देत असते. गायीचे अनंत उपकार आपल्यावर आहे. पण महाराज त्या ठिकाणी गायी सर्वांगाने पवित्र आहे का? बोला, गाय सर्वांगाने पवित्र आहे का? गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे महाराज. गायीचं जर त्या ठिकाणी सेवा केली तर त्या ठिकाणी 33 कोटी देव, 33 कोटी म्हणजे प्रकार आहे बरं का, हे 33 कोटी देव नाही आहे, कोटीचे प्रकार आहे. तर त्या सर्व देवतांची त्या ठिकाणी सेवा करण्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होत असतं गायीची सेवा केल्याने. पण गाय महाराज सर्वांगाने पवित्र आहे का? गाय तोंडाने काय आहे? ती अपवित्र आहे. का बरं अपवित्र आहे? कारण त्या तोंडाने त्या गायीने काय केलेलं आहे? खोटी साक्ष दिलेली आहे. आता आपल्याकडे ती कथा बघायला वेळ नाही. खोटी साक्ष दिली. काय साक्ष दिली? भगवान शंकराने तिला दिलेला जो शाप आहे की ज्या मुखाने तू अपवित्र खोटं बोलली त्या मुखाने तू मृत्यूलोकामध्ये विष्ठा भक्षण करशील. म्हणून गाय बघा महाराज सोडल्या सोडल्या पहिली कुठं जाते? गावरान गाय आहे ना घरी, मग सोडल्या सोडल्या पहिली कुठं जाते? ती वड्याला जाते. हा, काय खाते? विष्ठा खाते महाराज. हे महाराजांचं प्रमाण आहे. महाराज सांगतात, गायत्री स्वमुखे भक्षित से मळ मिळाल्या ओहळ गंगा ओघ. गायत्री स्वमुखे भक्षित से मळ. गायत्री स्वमुखे भक्षित से मळ का खाते ती? भगवान शंकराने ते दिलेला शाप आहे महाराज. हो, मग गाय सर्वांगाने पवित्र आहे पण मुखाने कशी आहे? अपवित्र आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज गायीच्या सर्वांगाला त्या ठिकाणी आपण स्पर्श करून दर्शन करतो, पण तोंडाकडून कधी दर्शन करतोय का? आणि करत असाल तर हे लक्षात ठेवा, गायीच्या मुखाकडून कधीच दर्शन घ्यायचं नाही. पाठीमागच्या कोणत्याही बाजूला तुम्ही त्या ठिकाणी दर्शन घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला 33 कोटी देवांचं दर्शन घेण्याचं पुण्य त्या ठिकाणी मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे गाय त्या ठिकाणी सर्वांगाने पवित्र आहे पण फक्त मुखाने अपवित्र आहे. पण मला सांगा, साधू संत त्या ठिकाणी एखाद्या अवयवाने पवित्र आहे का? हो, हां, कोणत्या एखाद्याच अवयवाने पवित्र आहे का? सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगाजळ. साधू एकाच कोणत्या तरी एखाद्या अवयवाने त्या ठिकाणी पवित्र नाही आहे. सर्वांगाने त्या ठिकाणी साधू पवित्र आहे महाराज. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, मुखे अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. म्हणजे साधू त्या ठिकाणी सर्वांगाने पवित्र आहे. साधू त्या ठिकाणी सर्वांगाने परिपूर्ण आहे. कारण संत महात्मे त्या ठिकाणी तुमचं आमचं हित फक्त संतांनाच माहीत आहे. संत त्या ठिकाणी एखाद्या अवयवाने पवित्र नाही असं नाही, सर्वांगाने पवित्र आहे. संत त्या ठिकाणी म्हणजे बाकीच्या सगळ्या घटकांमध्ये रवी चंद्रो घना वृक्षा नदी गाय हे 6 जण ज्या त्या ठिकाणी आहेत ना, त्यांच्यामध्ये कुठं ना कुठं कमीपणा आहे, उणीव आहे, कमतरता आहे. पण साधूच्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची उणीव नाही, कुठल्याच प्रकारची कमतरता नाही आहे. कारण त्या ठिकाणी उपकार करत असताना, साधू उपकार करत असताना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता, किंवा येथे उपकारासाठी आणि आले घरजा वैकुंठी. कारण त्यांनाच खऱ्या अर्थाने तुमचं आमचं हित त्यांनाच माहिती आहे महाराज. त्यांचं तुमचं आमचं हित फक्त संतच महात्मे करू शकतात. तुम्हा आम्हाला महाराज आपले आईवडील आपल्या मुलाचं हित करत असतात पण ते खरं हित नाही आहे महाराज. आता मला सांगा, मुलाचं हित व्हावं असं आईलाही वाटतं आणि बापालाही वाटतं, पण ते खरं हित आहे का? हित नाही ठावे जननी जनका. खरं हित त्या ठिकाणी आईलाही माहीत नाही आणि बापालाही माहीत नाही महाराज. खरं हित कोणतं आहे महाराज? हित ते करावे देवाचे चिंतन,
करोनिया मन शुद्ध भावे, हो हित ते करावे देवाचे चिंतन, आणि करोनिया मन शुद्ध भावे, हो हित ते करावे देवाचे चिंतन. खरं हित महाराज आईलाही माहीत नाही. आता मला सांगा महिला वर्ग, आपल्या मुलाचं हित व्हावं असं तुम्हाला वाटतंय ना? मग काय हित व्हावं वाटतं तुम्हाला? तुम्हाला असंच वाटतंय ना की आपला मुलगा त्या ठिकाणी खूप शिकावं, त्याने खूप मोठ्या नोकरीला लागावा, त्याने खूप मोठा बंगला घ्यावा, गाडी घ्यावं, आणि खूप त्या ठिकाणी मोठी इस्टेट कमावी, असंच वाटतं ना तुम्हाला? खरं बोला. गणपती बाप्पाच्या दरबार आहे तो, तुम्ही खरं बोला. असंच वाटतं ना? मग हे खरं हित आहे का त्याचं? नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं भजन करणं, देवाचं पूजन करणं, त्या ठिकाणी हे त्याचं खरं हित आहे. पण हे तुम्हाला हे हित त्याचं असं हित व्हावं वाटतंय का तुम्हाला? मला सांगा, खरं सांगा बरं. असं वाटतंय का तुम्हाला की आपला मुलगा त्या ठिकाणी त्याने जावं, एखाद्या जंगलामध्ये जावं आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करावी सगळं घरदार सोडून, असं वाटतंय का तुम्हाला? हां, आता फक्त जर एखाद्या कीर्तनामध्ये ना महाराज त्या ठिकाणी एखादा मुलगा पखवाज वाजवताना जर बघितलं ना, एखादा मुलगा गायन करताना बघितलं ना, फक्त तात्पुरतं तिथं बसल्यापुरतं स्मशान वैराग्य होतं तिला, आईला आणि बापाला. काय, आपलाही पोरगा असाच निघायला पाहिजे वाजवणारा, आपलाही पोरगा असाच निघला पाहिजे गाणारा, पण तो नेमका निघतो पियाणारा, है का नाही? हो, मातेची या संकल्पा व्हावा राजबिंडा, पण कपाळीचा धोंडा उभा ठाकी. म्हणजे त्याचं खरं हित व्हावं आपल्याला कोणालाच वाटत. संत महात्म्यांना त्या ठिकाणी मात्र तळमळीने त्या ठिकाणी ते सांगत होते की बाबा रे, तुम्हाला जर तुमचं हित त्या ठिकाणी करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे? त्याचं भजन केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, कारण त्याच्या भक्तीतच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुमचं आमचं हित दडलेलं आहे महाराज. संत महात्म्यांनी त्या ठिकाणी तुमचं आमचं हित व्हावं याच्यासाठी किती त्रास सहन केला हो? मला सांगा, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये किती त्रास भोगला ज्ञानोबारायांनी हो? किती त्रास भोगला? अरे, ज्या ज्ञानोबारायांना मातीची भिंत चालवता येत होती, त्या ज्ञानोबारायांना ज्यांनी त्रास दिला त्यांचं भस्म करता येत नव्हता का? अरे, ज्या ज्ञानोबारायांनी महाराज त्या ठिकाणी मेलेला माणूस जिवंत केला, त्या ज्ञानोबारायांना हे दृष्ट वृत्तीची जे माणसं होते त्यांना मारता येत नव्हतं का? अरे, ज्या ज्ञानोबारायांनी मेलेला माणूस जिवंत केला, ज्या ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी स्त्रीचा पुरुष केला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, जेही निमिष मात्रे देह पालटीला, आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा पुरुष करण्याची ताकद ज्या ज्ञानोबारायामध्ये आहे, त्या ज्ञानोबारायांमध्ये त्या ठिकाणी त्या दृष्ट माणसांना भस्म करण्याची ताकद नव्हती का? होती. तरी पण माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाने विश्वात्मक देवाकडे त्या ठिकाणी प्रार्थना केली. काय प्रार्थना केली हो? वर्षत सकळ मंगळी, सतत सर्व मंगळाचा वर्षाव करणारे जे संत साधू मुनी आहे, जी संत साधू मुनींची जी संत मांदियाळी आहे, ती ही संत मांदियाळी या भूतलावर अवतीर्ण होवो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनावरत भूमंडळी भेटतू भूता. आणि त्या संत मांदियाळीची त्या ठिकाणी या सर्व भूतमात्रांना भेट होऊ द्या, आणि त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये काय होऊ द्या? त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं कल्याण होऊ द्या. हो, त्यांचं कल्याण होऊ द्या. ते संत मांदियाळी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं कल्याणच करणार आहे, कारण त्यांच्यात दृष्टपणा जाऊ द्या हीच मागणी त्या ठिकाणी ज्ञानोबाराय करतात महाराज विश्वात्मक निवृत्तीनाथ महाराजांकडे. आता तुमच्या आमच्या ठिकाणी जर त्या ठिकाणी जर तुमच्या आमच्यासारखा असता, आपल्याला जर एवढा त्रास देणारे जर लोक असते, तर आपण मागितल्यानंतर काय मागितलं असतं हो? जर भगवान परमात्मा आपल्याला गणपती बाप्पा जर प्रसन्न झाले, तर आपण सर्वात प्रथमतः आपण त्या ठिकाणी काय मागितलं असतं हो? ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा वाटोळ होऊया, है का नाही? है का नाही? हेच मागितलं असतं ना महाराज आपण. पण संत महात्मे महाराज त्या ठिकाणी हो जीवनामध्ये देह कष्टविती परोपकारे, कितीही लोकांनी त्रास दिला. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये किती त्रास दिला हो लोकांनी, किती त्रास दिला. अरे, ज्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या नावाने महाराज लाखो कीर्तनकार त्या ठिकाणी फोर व्हीलर गाड्यामध्ये फिरत आहेत, करोडो रुपयाच्या इस्टेट त्या ठिकाणी कमवली, त्याच माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना शिळे तुकडे खाण्यासाठी त्या ठिकाणी निर्बंध केला होता महाराज. त्या लोकांनी किती त्रास सहन केला हो त्यांनी. अरे, ज्या वेळेला माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आळंदीमध्ये भिक्षा मागण्याकरता, मधुकरी मागण्याकरता जात होते ना, त्या ठिकाणी त्या लोकांनी संन्यासाची कार्टे म्हणून त्या ठिकाणी हिनवू त्या ठिकाणी बोलत होते महाराज त्यांना. कधीच त्या ठिकाणी त्या लोकांनी त्यांना चांगलं म्हटलं नाही महाराज. संन्यासाची कार्टे म्हणून हिनवलं, कधीच मधुकरी नाही दिली हो, कधीच मधुकरी वाढली नाही. अरे, ज्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी मधुकरी मागावी
काही लोक चांगलेही असतात, वाईटही असतात. चांगल्या लोकांनी त्या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी मधुकरी दिल्यानंतर अरे ह्याच विसोबा खेचराने त्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या झोळीतली ती मधुकरी आहे ना, जे पीठ आहे, कोरडा शिदा आहे, तो माती मोल करावा आणि तो पायाने असा विचकून द्यावा महाराज. अरे ज्या वेळेला ज्ञानोबारायांना मांडे खाण्याची इच्छा झाली महाराज, त्यावेळेला मुक्ताईने सांगितलं, दादा आपल्याला त्या ठिकाणी कोरडा शिदा आलेला आहे, झोळीमध्ये मधुकरी कोरडा शिदा आलेला आहे, गूळ आणि डाळ आलेली आहे, मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे, म्हणून कुणीतरी एका माणसाने, एका भाविकाने त्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या मधुकरीमध्ये गूळ आणि डाळ त्या ठिकाणी मधुकरी म्हणून वाढली होती, भिक्षा वाढली होती. मुक्ताईने जेव्हा बघितलं की दादा त्या ठिकाणी आता मकर संक्रांतीचा सण आहे म्हणून कुणीतरी त्या ठिकाणी मांड्याचं कुणीतरी शिदा दिलेला आहे, मांडे करावे वाटतात मला. ज्ञानोबाराने सांगितलं, अगं मुक्ता मांडे करावी वाटतात ना, मग कर ना मांडे. आणि मग त्या ठिकाणी मुक्ताईने म्हणावं, दादा थांब, मी आता जाते, कुंभाराळीला जाते आणि त्या ठिकाणी मांडे भाजण्याकरता खापर घेऊन येते. मुक्ताबाईने त्या ठिकाणी आनंदाने बागडत नाचत त्या ठिकाणी कुंभाराळीला जावं. कुंभाराळीला त्या ठिकाणी सक्त ताकीद देऊन ठेवली होती, जर संन्याशाच्या कार्ट्यानं तुम्ही जर काही जर दिलं तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही, असे विसोबा खेचराने त्या ठिकाणी त्यांना सक्त ताकीद दिली होती महाराज. अरे ज्या मुक्ताबाईने त्या कुंभाराळीला जावं आणि खापराची मागणी करावी तर त्यांनी सांगावं, मुक्ता तुला खापर दिलं असतं, पण त्या विसोबा खेचराने, विसोबा चाटीनं त्या ठिकाणी अशी सक्त ताकीद दिलेली आहे की जर त्या संन्याशाच्या कार्ट्यांना जर तुम्ही काही दिलं तर माझ्यासारखा वाईट या ठिकाणी कुणी नाही आहे, म्हणून तुला नाही खापर देऊ शकत. पण एक काम कर मुक्ता, उकिरड्यावरती चांगले चांगले खापरं पडलेले आहे, त्या ठिकाणी एखादं चांगलं खापर असेल ते खापर घेऊन जा आणि त्या खापराचा उपयोग कर. मुक्ताईने त्या ठिकाणी उकिरड्यावर पडलेलं खापर घ्यावं महाराज आणि आनंदाने त्या ठिकाणी स्वच्छ धुवून काढावं आणि आनंदाने त्या ठिकाणी उड्या मारत बागडत निघावं. पण तरी पण त्या उकिरड्यावरचं खापरसुद्धा महाराज त्या ठिकाणी त्यांना सहन नाही झालं महाराज, त्या कर्मठ ब्राह्मणांना त्यांना ते सहन नाही झालं. अरे रस्त्यानेच त्या ठिकाणी विसोबा खेचराच्या समोरून घोडा येत होता आणि मुक्ताईने त्या ठिकाणी खापर पाठीमागे लपवलं. विसोबा खेचराने दरड्या आवाजामध्ये विचारलं, काय गं संन्याशाची कार्टे काय आहे, कुठे गेली होतीस? काही नाही काका, माझ्या ज्ञानदादाला मांडे खाण्याची इच्छा झाली म्हणून त्या ठिकाणी मी कुंभाराळीला खापर घेण्याकरता आले होते, पण तुम्ही सांगितले ना काका की त्या ठिकाणी संन्याशाच्या कार्ट्यांना खापर देऊ नका, काही देऊ नका. पण मी काका, मी त्या ठिकाणी कुंभाराळीला कोणीही मला खापर नाही दिलं, मी उकिरड्यावरचं खापर घेऊन चालले काका, उकिरड्यावरचं आणि स्वच्छ धुवून त्या ठिकाणी घेऊन चालले, माझ्या ज्ञानदादाला मांडे खाण्याची इच्छा झाली काका. महाराज त्या विसोबा खेचराला ते उकिरड्यावरचं खापरसुद्धा सहन नाही झालं महाराज. घोड्यावरून खाली उतरला आणि त्या मुक्ताच्या चिमुरडीच्या हातातून ते खापर हिसकावून घेतलं आणि खाली आपटलं, त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. एवढ्यावर तो थांबला नाही दादा, एवढ्यावर तो थांबला नाही. अरे लहान लेकरासारखं त्या ठिकाणी त्या खापरावरती थैथया नाचला आणि त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाकल्या. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, एवढा समाजाने त्रास दिला महाराज, तरी पण ज्ञानोबाराने त्या ठिकाणी विश्वात्मक देवाकडे काय मागितलं हो, त्यांचा दृष्टपणा घालवण्याची मागणी केली महाराज. अरे मुक्ताबाईने त्या ठिकाणी रडत रडत जावं. ज्ञानोबाराय म्हणतात, अगं मुक्ती काय झालं तुला रडायला, काय झालं रडायला, का रडतेस? मुक्ताईने सांगितलं, दादा एवढ्या दिवसांनी माझ्याकडे आईबाबा गेले तेव्हा त्या ठिकाणी आईबाबांनी आपल्याला मांडे खाऊ घातले होते. आईबाबा गेल्यापासून तुमची आई म्हणजे मीच आहे, आईच्या ठिकाणी मी आहे आणि माझं कर्तव्य आहे तुम्हाला त्या ठिकाणी मांडे खाऊ घालण्याचं. तुमची इच्छा झाली होती मांडे खाण्याची, पण हिसोबा काकाने त्या ठिकाणी उकिरड्यावरचं खापरसुद्धा मला घेऊ नाही दिलं, त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. ज्ञानोबाराने सांगितलं, अगं मुक्ते, अगं जिचा ज्ञानदादा, जिचा भाऊ ज्ञानदादा आहे तिला मांडे भाजण्याकरता खापराची गरजच काय आहे? आवर तू मांड्याचं पीठ मळ, तुला मी खापराची व्यवस्था करतो, मांडे भाजण्याची व्यवस्था करतो. मुक्ताईने त्या ठिकाणी मांड्याचं पीठ मळलं महाराज आणि त्या ठिकाणी ज्ञानोबाराय असे वनवे झाले. मुक्ताईने सांगितलं, दादा पीठ मळून झालेलं आहे. ज्ञानोबाराय वनवे झाले आणि त्या ठिकाणी जठर अग्नी प्रज्वलित केला. योगाद्वारे त्या ठिकाणी योगमायेद्वारे त्या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी जठराग्नी प्रज्वलित केला आणि सांगितलं, मुक्ता बघतेस काय, ताव चांगला आलेला आहे, घे मांडे भाजून. आणि मग महाराज त्या ठिकाणी मुक्ताईने त्या ठिकाणी आनंदाने ज्ञानोबारायांच्या पाठीवरती मांडे भाजावी महाराज. आणि तो मांडे भाजण्याचा जो
वास आहे ना तो सर्वत्र त्या ठिकाणी पसरला, सर्वत्र पसरला. आता एवढ्यावर तो विसोबासाठी थांबला नव्हता. जी मुक्ता मांडे भाजण्याकरता खापर नेण्याकरता आलेली आहे तिला तर मी त्या ठिकाणी खापर दिलं नाही. मग हा मांड्याचा वास येतोय कुठून? त्या वासावासाने, जसं कुत्र वासावासाने येतं ना महाराज, त्याप्रमाणे तो विसोबासाठी वासावासाने आला, ज्ञानोबारायांच्या कुटियाजवळ आला आणि खिडकीतून पाहताय तर मांडे, पाठीवर मांडे भाजण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू होता. आणि अक्षरशः त्या ठिकाणी विसोबासाठीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पण त्या ठिकाणी मुक्ताईने बघितलं की येसोबा खेचर त्या ठिकाणी येसोबासाठी खिडकीतून बघतायत. ज्ञानोबाराने बघितलं खिडकीतून बघतायत. ज्ञानोबारा मुक्ताई त्यांना काय म्हटली? आपल्यासारखा त्या ठिकाणी असता तर त्या ठिकाणी हुसकावून लावलं असतं. पण ज्ञानोबाराने सांगितलं, काका अहो खिडकीतून काय बघताय, आतमध्ये या ना. आणि मग महाराज त्या ठिकाणी विसोबा खेचर त्या आतमध्ये आल्यानंतर त्यांना आपल्यासोबत मांडे खाऊ घातले. महाराज मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये ज्या कर्मठांनी त्यांना कितीतरी छळलं, कितीतरी त्रास दिला, पण त्यांच्यात ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांकडे पसायदान मागत असताना काय मागितलं? हो त्यांचा नाश होऊ द्या किंवा त्यांचं वाटोळं होऊ द्या असं नाही मागितलं. मग त्या दृष्टपणा त्यांच्यातला जावो हीच मागणी त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी केली. महाराज हो, वर्षत सकळ मंगळी या भूमंडळामध्ये संत मांद्याळी अवतीर्ण होवो हीच मागणी केली. दृष्टांची मागणी नाही केली, दृष्टपणा त्या ठिकाणी घालवण्याची मागणी केली. महाराज वेळ झालाय का आपला? दृष्टपणा त्या ठिकाणी घालण्याची मागणी त्या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी केली निवृत्तीनाथ महाराजांकडे. म्हणजे मला सांगायचं काय आहे की संत महात्मे त्या ठिकाणी जीवनामध्ये कितीही त्रास झाला तरी पण त्या ठिकाणी तुमचं आमचं कल्याण व्हावं हीच मागणी करत असतात. महाराज येतो हिताचा कळवळा आहे की नाही? त्यांना तुमच्या आमच्या हिताचा कळवळा येतो किंवा तुमचं आमचं हित करणारे तेच आहे. हा, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे किंवा भूतदयाच्या ठिकाणी, भूताच्या ठिकाणी, प्रत्येक भूताच्या ठिकाणी ते परमात्म्याचं स्वरूप पाहत असतात. आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहत असताना सर्वांकडे पाहण्याची दृष्टी त्यांची कशी आहे महाराज? सम आहे. किंवा आता तो माणूस आहे आणि हे गाढव आहे. नाथ महाराजांना गाढवामध्ये काय पाहिलं महाराज? देवच पाहिलं ना. नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये काय पाहिला? देवच पाहिला. आता पाठीमागे येऊन गेली एक महाराज. जाऊ द्या, तो विषय आपल्याला घ्यायचा नाही. म्हणजे मला सांगायचं काय आहे महाराज, सर्व भूतामध्ये त्या ठिकाणी पाहण्याची दृष्टी त्यांची काय आहे? समदृष्टी आहे. म्हणून संत आणि सामान्य जीवनामधला हा खूप मोठा फरक आहे महाराज. कारण तुम्ही आम्ही आपण ज्याच्याकडे पाहतो त्याला आपल्याला माणूसच दिसतो, कुत्रा हा कुत्राच दिसतो. पण महाराज संत महात्मे त्या ठिकाणी कुत्र्यामध्ये सुद्धा देव पाहतात. महाराज सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. म्हणजे सर्वांकडे पाहत असताना ते समत्व भावाने पाहत असतात, समदृष्टीने पाहत असतात. सर्व भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे ही मागणी त्या ठिकाणी करत असतात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. या ठिकाणी संत मांद्याळी अवतीर्ण होवो आणि सर्व भूत मात्रांना त्यांची भेट होवो. कारण त्यांच्या भेटीतच खऱ्या अर्थाने सर्व जीवांचं, सर्व भूत मात्राचं कल्याण दडलेलं आहे. आणि कल्याण करणारे कोण असतात तर ते संतच असतात. अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारी ही जी ओवी होती याच्यावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या चरणावरती समर्पित करतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणावरती समर्पित करतो. तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणावरती समर्पित करतो. आता या ओवीचा अर्थ असाच असेल असं माझं अजिबात दुमत नाही बरं का. आता मला ज्या वेळेला सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला त्या ठिकाणी पसायदानामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की पसायदानातली 4थ्या क्रमांकाची ओवी आहे, चिंतन करून या. पण महाराज त्या ठिकाणी मी असा विचार केला, बुद्धी देणारे देवता कोण आहे? गणपती बाप्पाचा आहे. मागे पुढे उभा राही सांभाळिता आणि आलिया घत निवाराया. अहो आपल्यावर आलेलं संकट त्या ठिकाणी निवारण करणारा तोच आहे, बुद्धी देणारा तोच आहे. आणि आपण कितीही चिंतन करून आलो आणि जर त्याने ती बुद्धी दिलीच नाही तर उपयोग काय आहे? इथं आल्यानंतर म्हटलं बघूया, थोडंसं चिंतन केलं होतं. नाही असं नाही, चिंतन केलं होतं. पण या ठिकाणी जी काही बुद्धी दिली, बुद्धीची देवता त्या ठिकाणी गणपती बाप्पा आहे. आणि अशा गणपती बाप्पांची त्या ठिकाणी सेवा करण्याचं सौभाग्य मला ज्यांच्यामुळे प्राप्त झालं ते डॉक्टर साहेब असतील, सर्वच ग्रामस्थ मंडळ असेल, सर्व वरद विनायक सेवा मंडळ मत्यमाळा, हे सर्व मंडळाच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि
या ओवीवरती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचोका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिझेजेवे. या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी अगदी अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे या ठिकाणी थोडंसं या ओवीवरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. गणपती बाप्पांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिकावरदा विठ्ठल से ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.